नमस्कार, आज आपण भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भरल्या वांग्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य: 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, वांगी, 1 टोमॅटो मध्यम आकाराचा आणि 2 कांदे. पहिल्यांदा आपल्या भरल्या वांग्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा टाकायचा आहे, काळं तिखट 1 चमच्याच्या जवळपास आणि अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. या सर्व साहित्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमचा पाणी टाकायचं आहे यामध्ये, जेणेकरून फक्त ओलं व्हायला पाहिजे ते आणि वांग्यामध्ये भरता आलं पाहिजे. एक एक करून वांगे कापून घ्यायचं आहे. जास्त देठ नाही ठेवायचे, थोडे थोडे देठ ठेवायचं आहे. हे अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे वांगे काळे पडू नयेत म्हणून याला थोडं थोडंसं मध्ये मीठ लावून घ्यायचं आहे. जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला भरून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे सर्व वांगे कापून मसाला भरून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मसाला भरून ठेवलेला आहे मी पूर्ण. या सर्व वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे. यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सर्व कापून घ्यायचं आहे. बारीक बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे. भरल्या वांग्याच्या भाजीमध्ये कोणी कोणी टमाटर घालतं आणि कोणाला आवडत नाही म्हणून घालतही नाहीत. कांदा सुद्धा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो चिरून झालेला आहे. आता लसूण सुद्धा ठेचून घ्यायचा आहे. लसूण सुद्धा ठेचून झालेला आहे. चला तर मग आता फोडणी देऊया. गॅस मध्यम फ्लेमवर ठेवायचा आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि मोहरी तडतडलेले आहेत. यामध्ये लसूण, लसूणचा कलर बदललेला आहे. यानंतर कांदा, कांद्याचा पण हलकासा रंग बदललेला आहे. यानंतर टोमॅटो आणि कढीपत्ता.
आपण वांगी भरण्यासाठी जो मसाला तयार केला होता त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं होतं. आता अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, जेणेकरून टोमॅटो सुद्धा मऊ पडतील. हलवून घ्यायचं. यामध्ये जो राहिलेला मसाला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे. यानंतर काळा मसाला 1 चमचा, लाल तिखट अर्धा चमचा आणि थोडीशी हळद. या सर्व मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी पुरेसं आहे. तर यामध्ये वांगी सोडून द्यायचं आहे. सर्व वांगी टाकलेली आहेत यामध्ये. आता प्लेट झाकून ठेवायचं आहे 7 ते 8 मिनिट. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. एकदा आपण चेक करूया. या सर्व वांग्यांना पलटी करून घ्यायचं आहे. अजून याला 5 ते 7 मिनिट झाकून ठेवूया. मला थोडासा रस्सा वाढवायचा आहे, त्यासाठी मी थोडं पाणी टाकत आहे. तुम्हाला जर रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही सुद्धा पाणी टाकू शकता. तुम्ही पाहू शकता रस्सा असा कसा मस्त झालेला आहे एकदम, आणि वास सुद्धा खूप भारी येत आहे. तर थोडीशी वरून कोथिंबीर. 20 ते 30 सेकंद झाकून ठेवायचं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता वांग असं मस्त शिजलेलं आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आता याला खाण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊया. रस्सा पाहू शकता तुम्ही, मस्त अशी तरतरीत भाजी झालेली आहे. हे बघा, अशा प्रकारे भरल्या वांग्याची भाजी तयार केली जाते. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.